अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा आज 11वा दिवस। या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला। यावेळी दोन्ही नेत्यांनी आखाती देशांमधील युद्धाबाबत चर्चा केली। दरम्यान युक्रेनसोबतच्या युद्धाबाबतही चर्चा झाली असून रशियाचे अध्यक्ष पुतिन लवकरच युद्धविरामाबाबत निर्णय घेण्याची शक्यता। अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं। युद्ध लवकरच संपेल, अनेक अर्थांनी आम्ही हे युद्ध जिंकलोय असं ट्रम्प यांनी म्हटलं। तसंच इराणच्या 5000 ठिकाणांवर हल्ला केला असून त्यांचं नौदल, वायुदल आम्ही बेचिराख करून टाकलं। तसंच इराणकडून जगावर अणुहल्ल्याचा जो धोका होता तो उधळल्याचाही ट्रम्प यांचा दावा। मोस्तफा खामेनींची नियुक्ती आपल्याला आवडलेली नसून कट्टरतावादी विचारसरणीच्या उरलेल्या इराणी नेत्यांचाही लवकरच खात्मा करू असा ट्रम्प यांनी इशारा दिला आहे। They were going to take over the Middle East and they were going to try and destroy Israel. So we stopped it with good timing, and we're very proud to be involved in this, and it's going to be ended soon. And if it starts up again, they'll be hit even harder. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा आज 11वा दिवस। अशातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकर संपेल, कारण अनेक अर्थांनी आम्ही हे युद्ध जिंकलं असं विधान केलं। मात्र इराणने हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर काही अटी ठेवल्यात। अमेरिका आणि इस्रायलनं पहिले आमच्यावरचे हल्ले थांबवावेत असं वक्तव्य इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री यांनी केलंय। त्यामुळे आता युद्ध थांबणार की आणखी परिस्थिती बिकट होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याची भाषा केल्यावर त्याला आता इराणच्या IRGCनं प्रत्युत्तर दिलं। युद्धाचा शेवट अमेरिका नाही तर आम्ही करू असं IRGCनं स्पष्ट केलं। युद्धाची सध्याची स्थिती आणि आखाती प्रदेशातली स्थिती सध्या इराणच्या बाजूने आहे, त्यामुळे या युद्धाची अखेर अमेरिकन सैन्य नाही तर इराणी लष्कर ठरवेल असं IRGCनं म्हटलंय। अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले असेच सुरू राहिले तर 1 लिटरही तेल निर्यात होऊ देणार नाही असा इशारा IRGCनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला। इराणनं जागतिक तेल पुरवठा रोखला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। तेल पुरवठ्यात खोडा घातला तर असा हल्ला करू की इराणला भविष्यात डोकं वर काढणं कठीण होऊन बसेल असं ट्रम्प यांनी म्हटलं। त्यामुळे त्यांनी युद्धाचा जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ देणार नाही असं स्पष्ट केलं। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांना अमेरिकन नौदल सुरक्षा देईल असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान तेल पुरवठादार देशांवर काही निर्बंध असतील तर ते हटवण्यात आलेत असंही ट्रम्प यांनी जाहीर करून टाकलं। आखाती युद्धाचा कच्च्या तेलाला फटका बसल्यानं आता G7 देशांनी राखीव कच्चं तेल उपलब्ध करण्याची तयारी केली। 400 दशलक्ष बॅरल कच्चं तेल बाजारात आणलं जाऊ शकतं। हे जवळपास 6320 कोटी लिटर इतकं तेल असेल। त्याचवेळी कच्च्या तेलाची वाहतूक नियमित करण्यासाठी अमेरिका देखील विशेष नियोजन करते। त्याच अंतर्गत इराणच्या खर्ग बेटांचा ताबा घेण्याची तयारी अमेरिकेनं केली आहे। या बेटांवर इराणचा मोठा तेलसाठा आहे। G7 देशांचा राखीव साठा आणि खर्ग बेटांचा ताबा हे एकमेकांना पूरक असेल असं सांगितलं जात आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरू आहे। युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरं उद्ध्वस्त झाली। 1332हून अधिक लोकांचा मृत्यू झाला। लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर अमेरिका, इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे 12000 इराणी नागरिक जखमी झाले। 11 दिवसांच्या युद्धात इराणचं नौदल, वायुदल जवळपास नष्ट झालं। इराणची जवळपास 51 जहाजं अमेरिकेनं बुडवली। इराणचे बहुतांश बडे नेते मारले गेले। इराणच्या सर्वच सरकारी लष्करी मुख्यालयांवर हल्ला करून ती बेचिराख करण्यात आलेली आहे। इराणच्या हॉर्मोझगान प्रांतातील मिनाब शहरात मुलींच्या शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 168हून अधिक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता। या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सवाल विचारण्यात आला। यावेळी ट्रम्प यांनी इराणवरच आरोप लावले। आम्ही टॉमहॉक नावाचं शस्त्र दुसऱ्या देशांना विकतो, ते त्याचा वापर करतात आणि तेच शस्त्र इराणकडे असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला। It's something that I was told is under investigation, but Tomahawks are used by others, as you know. Numerous other nations have Tomahawks. They buy them from us. But I will certainly, whatever the report shows, I'm willing to live with that report. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला। गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून आता ESMA म्हणजे अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा संपूर्ण देशात लागू केला। कुठल्याही अडथळ्याशिवाय घरगुती गॅस पुरवठा सुरळीत राहू देण्यासाठी सरकारनं पाऊल उचललंय। सरकारनं रिफायनरी कंपन्या, पेट्रोलियम कंपन्यांना निर्देश देत त्यांना LPGचं उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्याच्या सूचना दिल्यात। तसंच कंपन्यांनी हायड्रोकार्बाईन उत्पादन युनिटला LPG उत्पादनाकडे वळवावं असं देखील सांगण्यात आलेलं आहे।
लेबनॉनमध्ये हल्ल्याचं संकट वाढलं. इस्रायल आणि सिरियाच्या सीमेवर हिजबुल्ला विरुद्ध संयुक्त कारवाई सुरू केली. गेल्या इस्रायलमध्ये बेरूतवर रॉकेट डागत आणि दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लावर संयुक्त हल्ला केल्यानं नागरिक बेघर होत आहेत आणि हल्ल्यांना बळी पडत आहेत. त्यामुळे या संघर्षाचं स्वरूप अधिक गुंतागुंतीचं होण्याची भीती व्यक्त केली जाते. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल युद्ध पेटले. मात्र आपल्यापासून दूरवर असलेल्या या युद्धामुळे भारतात विनाकारण मोठी फरफट होते. सर्वसामान्यांना युद्धाची झळ बसायला सुरुवात झाली. या युद्धाचा थेट परिणाम देशातल्या उद्योगांना बसतोय. व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा आल्यामुळे उद्योग अडचणीत सापडले. दुसरीकडे हॉटेल व्यवसायाला देखील या संकटाचा सामना करावा लागतोय. व्यावसायिक गॅस पुरवठा होत नसेल तर हॉटेलच्या भटारखान्यातील चूल पेटणार कशी? त्यामुळे युद्ध लांबल्यास हॉटेल बंद झाल्याचं चित्र दिसेल. या युद्धामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होईल. घरगुती गॅसच्या किमती 60 रुपयांनी महागल्या आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा देशभरात फटका बसतोय. मुंबईत देखील गॅसच्या तुटवड्यामुळे 20% हॉटेल्स बंद करण्यात आले. तर पुढील 3 दिवस असाच तुटवडा राहिल्यास मुंबईतील 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आखाती देशातील युद्धाचा भारताला मोठा फटका बसतोय. आपण बघतोय रेस्टॉरंटला पुरवला जातो ते सिलेंडरचा पुरवठा बंद झाला आहे आणि त्यामुळे मुंबईतले 20% हॉटेल्स हे बंद ठेवण्याचा निर्णय आहार संघटनांनी घेतला आहे. विविध हॉटेल्स मालकांनी घेतलेला आहे. सध्या मी भायखळ्यामध्ये आहे. भायखळा असेल, महालक्ष्मी असेल किंवा मग CSMT परिसरातील काही हॉटेल्स असतील ते बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याचं मूळ कारण हेच आहे की जे सिलेंडर्स आहेत गॅसचे ते त्यांना मिळत नाही आहे. आणि ज्या प्रकारे आपण आहार संघटनेच्या अध्यक्षांशी बोललो, त्यासोबत विविध पदाधिकारी आणि हॉटेल मालकांशी बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की पुढील 2 ते 3 दिवस जर असाच गॅसचा पुरवठा बंद राहिला किंवा गॅस मिळाला नाही तर मुंबईतले 50% पेक्षा अधिक किंवा मग 100% हॉटेल, ज्या प्रकारे बँगलोरमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय आहार संघटनेला मुंबईतसुद्धा घ्यावा लागू शकतो. राज्यात सुरू असलेला गॅस तुटवडा हा जास्त काळ राहणार नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. सरकारनं कोणतीच तयारी केली नसून त्यांचा खोटारडेपणा उघड झाला असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलेलं आहे. अब जो हालात बन रहे हैं, चाहे पुणे के इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम्स हो, चाहे बेंगलुरु के होटल्स हो, चाहे मुंबई में किल्लत आ रही हो, चाहे वो बहुत सारी फैक्ट्रीज हो जिन्होंने प्रोडक्शन कम कर दिया है क्योंकि गैस की किल्लत हो रही है, डोमेस्टिक गैस सिलेंडर्स के लिए दिक्कत हो रही है, तो ये सारी चीज़ें दिखाता है कि जो ये सरकार चल रही है वो भगवान भरोसे चल रही है, सिर्फ इवेंट मैनेजमेंट पर चल रही है, सिर्फ बड़ी बड़ी बातें और बड़ी बड़ी झूठ बोलकर परोसे जाकर काम हो रहा है. और जब दिक्कत आई है, दिक्कत का सामना करना पड़ रहा है. इंडिया इज लुकिंग अनप्रिपेयर्ड. सध्या मला वाटतं जो काही स्टोरेज असतो, कारण जेव्हा आपण एखादं कमर्शियल जेव्हा कोणी वापरकर्ता घेतात त्यावेळेला एक्स्ट्रा नक्की त्याच्याकडे काही सुविधा असतात त्या त्यांच्याकडे असाव्यात. परंतु मला वाटतं हा शॉर्टेज जास्त कालावधीकरता राहणार नाही असं मला तरी वाटतं. कारण माझ्या माहितीप्रमाणे गल्फवरनं जे काही आपल्याला अतिरिक्त जो काही गॅसचा पुरवठा करून घ्यायचा होता तो देखील सप्लाय तिथून निघालेला असं समजतंय. परंतु केंद्र शासनाने सध्या तरी जे आदेश दिले त्याचं मी पालन करतोय. पुण्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचं पुरवठा विभागाकडून सांगितलं जात असलं तरी गॅस एजन्सींच्या समोर लोकांची गर्दी पाहायला मिळते. नेहमीप्रमाणे मोबाईलच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केला असता तो होत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर गॅस बुक होऊन अनेक दिवस झाल्यानंतर देखील गॅस घरी आला नसल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे. वेलसरे आता आपल्यासोबत आहे. कधी आपल्याला सांगण्यात आला व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित केला जातो, काय परिणाम झाले? गेल्या 4 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झालेला आहे आणि आमच्याकडची परिस्थिती अशी की आमच्याकडे आता गॅस संपल्यामुळे आमचं काम पूर्णपणे ठप्प होत आलेलं आहे. आम्ही त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था आमच्याकडे प्लाझ्मा कटिंग मशीन आहे त्याच्यावर करतो, पण त्याच्यातनं येणारं उत्पादन आणि गॅस कटिंग करण्याचं उत्पादनात खूप फरक पडतो. म्हणजे ते बॉयलर म्हणजे जे व्यावसायिक गॅस आहे ते गॅस वापरल्यानंतर किती काम होतं आणि आता जो हा प्लाझ्मा गॅस वापरला जातोय त्याच्यामुळं काय परिणाम? कामाची प्रॉडक्टिव्हिटी ही जवळजवळ निम्म्यावर आलेली आहे. त्यामुळे उत्पादन जे आहे ते रोजचं जवळजवळ निम्म्याने कमी होत आहे. रोज किती आपण उत्पादन करायचो आणि आता किती होतं? रोज 2 ते 2.5 टनाचं आमच्याकडे काम होत होतं, पण आता ते जेमतेम 1 टनावर आलेलं आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. आखाती देशातील युद्धाच्या झळा आता राज्यातही जाणवू लागल्यात. राज्यात गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेलना फटका बसतोय.
शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. नोकरी करणारे बॅचलर देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सगळ्यांना जेवणासाठी आधार असतो तो खानावळींचा. मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे या खानावळी बंद पडू लागल्यात. अनेक विद्यार्थ्यांचे पैसे परत करावे लागत असल्यानं मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं खानावळ चालवणाऱ्या मालकांचं म्हणणं आहे. एरवी या ठिकाणी बऱ्यापैकी तुमची तयारी लगबग सुरू असते. आत्ता काय परिस्थिती आहे? सकाळपासून गॅससाठी फिरतोय. कालच थोडंसं टेन्शन आलं होतं की आता उद्या गॅस नाही मिळालं तर काय होईल, म्हणून काल प्रयत्न केला. काल दिवसभरात गॅस मिळालाच नाही. आजचा दिवस पुरेल असा गॅस आहे आत्तापुरता, पण तर सकाळची वेळ निघून गेली तरी आत्ता संध्याकाळी काय करायचं असा प्रश्न आहे. कारण थोडंफार तुम्ही कुठे कुठे शोधला? मी गॅस एजन्सीमध्ये जिथनं मला गॅस येतो त्यांच्याकडे जाऊन आलो. जे माझ्याकडे रेग्युलर मुलं येतात गॅस घेऊन, गॅस एजन्सीवाले, त्यांना कॉन्टॅक्ट केले. पण ते म्हटले की माल आलेलाच नाही. 1 आठवडा झाला कमर्शियल सिलेंडर आलेलेच नाही आहेत, तर त्यामुळे देऊ शकत नाही आम्ही आता. किती मुलं तुमच्याकडे रोज जेवण करतात? माझ्याकडे आत्ता 70 मुलं आहेत रोजची जेवायला मेसला. सकाळी 70, संध्याकाळी 70 मुलं जेवतात. या सगळ्यांसाठी आज जेवण मिळेल? आत्तापुरतं तरी मिळेल सकाळचं, संध्याकाळी नाही देऊ शकत. उद्या काय? पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका इराण संघर्षाचा परिणाम आता इंधन आणि गॅस पुरवठ्यावर दिसतोय. देशभरात गॅस टंचाईची परिस्थिती सध्या निर्माण झाली. मात्र शिर्डीच्या संस्थांनं मात्र सौर ऊर्जेचा वापर करून गॅसची बचत करण्याचा निर्णय घेतला. शिर्डीच्या साई प्रसादालयात सरासरी 1.5 टन गॅसचा वापर होतो. त्यामुळे गॅस पुरवठा बंद होण्याअगोदरच साई संस्थांनं तशी तयारी प्रसादालयात पुढचे 20 दिवस गॅसचा तुटवडा भासणार नाही अशी केलेली आहे. लातूरमध्ये घरगुती गॅसनंतर व्यावसायिक गॅसचाही तुटवडा जाणवू लागला. गॅस वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत. काही ठिकाणी सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल चालकांना चुली पेटवून स्वयंपाक करावा लागतोय. हॉटेल व्यावसायिकांकडून गॅस एजन्सीवर कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचा आरोप केला जातोय. 100 रुपयांनी दरवाढ झाल्यानंतरही गॅस वेळेवर न मिळाल्यानं व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. इराण इस्रायल युद्धामुळे पुरवठ्यावर होणारा परिणाम आता लातूरमधील हॉटेल व्यावसायिकांना भोगावा लागतोय. ठाण्यातील वाघळे इस्टेट परिसरात सर्व पोळी भाजी केंद्र गॅस सिलेंडरवर अवलंबून असतात. मात्र केंद्राकडे फक्त 1 ते 2 दिवसांचा गॅस शिल्लक आणि पुढील सिलेंडर मिळणार नाही असं एजन्सीकडून सांगण्यात आलं. तसंच उपलब्ध असलेले सिलेंडर अधिकृत किमतीपेक्षा जास्त दरानं विकले जात आहेत, ज्यामुळे केंद्र चालवणाऱ्यांना तोटा सहन करून व्यवसाय सुरू ठेवावा लागतोय. आम्हाला गॅस भेटत नाही आणि आम्हाला असं सांगितलं आहे का तिकडनं प्लांटच बंद आहे, तर पुढे त्रास होणार आहे. माझ्या घरच्या प्रॉब्लेममुळे माझं 1 महिना बंद होतं. आता आज 2 दिवस होईल इतकाच गॅस माझ्याकडे आहे. मी विचारलं त्यांना तर ते बोलले नाही आहे, बंद झालं आहे, आता गॅस मिळणार नाही. आजच त्याला कॉल केलेला मी, तर तो बोलतो की आता गॅस बंद झाला आहे मावशी, तुम्हाला मिळणार नाही. आता हा इराण, अमेरिका आणि इस्रायल यांचा जो संयुक्त युद्ध चालू आहे त्याचा आपल्या भारतावर खूप मोठा परिणाम आहे. हा जो परिणाम जो आहे तो गॅस फक्त काहीतरी वाढवण्यामध्ये मागे काहीतरी 200 या 300 रुपयाचा काहीतरी ऐकलं होता, पण डायरेक्टली 400-500 रुपयांनी वाढवणं म्हणजे आमच्या रोजीरोटीवर खूप मोठा परिणाम होईल. मला सांगितलं नाही भेटणार म्हणून आता नाही. पण याच्यामध्ये जो आत्ताचा जो रेट आहे त्या रेट तो कितीचा आहे? 2300 रुपये सांगितलंय आम्हाला. हो. आणि रोज किती देता? 1750. एवढा हा जो भाव वाढलाय तो तुम्हाला परवडणार आहे का? नाही. आखाती देशातील युद्धाची झळ आता भारतातील लघुउद्योग कंपन्यांना बसते. युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला. परिणामी पिंपरी चिंचवडमधील 15,000 7,500 कंपन्यांना याचा फटका बसणार. यापैकी काही कंपन्यांमधील गॅसचा साठा आजच संपुष्टात आलाय. काही कंपन्यांचा साठा येत्या 4 ते 5 दिवसात संपुष्टात येण्याची भीती वर्तवली जाते. भोसरीतील श्री इंजिनिअर्स कंपनीमधील व्यावसायिक गॅस संपल्यानं प्लाझ्मा मशीनचा पर्याय अवलंबला गेलाय. मात्र दिवसाचं उत्पादन थेट निम्म्यावर आले. नुकसानाचा आकडा हा कोट्यवधीत जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. नितीन बेलसरे आता आपल्यासोबत आहे. कधी आपल्याला सांगण्यात आला व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित केला जातो, काय परिणाम झाले? गेल्या 4 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झालेला आहे आणि आमच्याकडची परिस्थिती अशी की आमच्याकडे आता गॅस संपल्यामुळे आमचं काम पूर्णपणे ठप्प होत आलेलं आहे. आम्ही त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था आमच्याकडे प्लाझ्मा कटिंग मशीन आहे त्याच्यावर करतो, पण त्याच्यातनं येणारं उत्पादन आणि गॅस कटिंग करण्याचं उत्पादनात खूप फरक पडतो. म्हणजे ते बॉयलर म्हणजे जे व्यावसायिक गॅस आहे ते गॅस वापरल्यानंतर किती काम होतं आणि आता जो हा प्लाझ्मा गॅस वापरला जातोय त्याच्यामुळं काय परिणाम? कामाची प्रॉडक्टिव्हिटी इंधन तुटवड्यामुळे सोलापुरातील प्रसिद्ध सुधा उपहारगृहात केवळ 1-2 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा उपलब्ध आहे.
सुधा उपाहारगृहाच्या सोलापुरात 3 शाखा आहेत. तिन्ही शाखेत सध्या हीच परिस्थिती आहे. जर आज आणि उद्या गॅसचा पुरवठा झाला नाही तर एक एक करून हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे. खूप भयानक परिस्थिती सध्या आणि आमच्याकडे सध्या तिन्ही हॉटेलला आमच्या प्रत्येकी 1 ते 2 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. आणि आम्ही प्रत्येक एजन्सीला आम्ही विचारतो जे आम्हाला पहिल्यापासून आम्हाला ओळखतात, जे आम्हाला जे पुरवठा करतात त्यांना प्रत्येकानं विचारतो, त्यांच्या सगळीकडे साठा संपलेला आहे. आणि सध्या जे आमच्या हॉटेलमध्ये जे आम्ही बॅकअप म्हणून ठेवलेलं आहे फक्त तेवढंच बॅकअप सध्या शिल्लक आहे. आणि ते बॅकअप मला असं वाटतं की 1 ते 2 दिवस जाईल एवढंच सध्या शिल्लक आहे. कोल्हापुरात राजारामपुरीमधील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्यात. राज्यात गॅस तुटवड्याच्या भीतीनं कोल्हापुरात नागरिकांनी सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी केली. आखाती देशांमधील युद्धाची झळ आता आपल्या किचनपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. कारण आपण जर बघितलं तर घरगुती गॅस हा आपल्याला मिळणार नाही आणि याच कारणामुळं कोल्हापूरमध्ये नागरिकांनी गॅस घेण्यासाठी प्रचंड रांगा आहेत त्या लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागरिकांना भीती आहे की गॅस पुरवठा खंडित होईल आणि मग आपल्याला गॅस मिळणार नाही आणि म्हणूनच ज्यांनी बुकिंग केलेलं आहे ते या ठिकाणी तातडीनं आलेले आहेत आणि गॅस घेऊन जाण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे तो सुरू झाला आहे. याच्या आधी आपल्याला माहिती होतं की 21 दिवसानंतर गॅस बुकिंग होत होतं, मात्र आता 30 दिवसांनी गॅस बुकिंग केलेलं आहे आणि त्यामुळेच नागरिक कुठेतरी पॅनिक झालेले आहेत आणि त्यांचं मत आहे की आपल्याला कुठेतरी गॅस मिळणार नाही आणि म्हणून हे सगळे नागरिक गर्दी करतात. आम्ही 3 दिवस झाला लावला नंबर लावला दुसऱ्या दिवशी लगेच आणून देत होते. पण आता 3 दिवस झाला गॅस संपल्यामुळं आम्हाला फोन केल्यानंतर आमचा फोन उचललेला असल्यामुळे त्यांचा स्विच ऑफ लागल्यामुळे आम्ही आलो इथं. 31 दिवसांनी म्हणजे त्यांनी अचानक 31 केल्यानंतर मिळणार नाही, मोठं कुटुंब असेल आणि ते काय आता युद्ध चाललंय हे होणार म्हटल्यानंतर सगळीजण येणारच ना लवकर आणि त्यावेळी प्रत्येकांना त्यावेळी समजणार की मग नंतर बंद होईल म्हणून येतात लोक. आपण या सगळ्या नागरिकांना असेल आवाहन करूया की कुठेही अशा पद्धतीने पॅनिक होण्याची गरज नाही, कारण सरकारनं घरगुती गॅससाठी प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळे असं असताना कुठेही पॅनिक होऊन अशा पद्धतीनं रांगा लावून तुम्ही गॅस घेऊ नये, कारण गॅसचा पुरवठा हा सुरळीत केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार मायदेशी परतला. पहाटे 3 वाजता अभिनय हा मुंबईत दाखल झाला. अभिनय युद्धजन्य परिस्थितीमुळे कुवेतमध्ये अडकला होता. त्यासाठी विशाखा सुभेदार यांनी सरकारकडे मदतीचं आवाहन केलं होतं. युद्ध पातळीवर सौदीच्या विजाची सोय करून अभिनय हा मायदेशी परतला. संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीत राडा झाला. भाजपनं 3 सदस्य पळवल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. पंचायत समितीमध्ये अंबादास दानवे यांच्या समोरच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेत अंबादास दानवे पंचायत समितीच्या दारात काठी घेऊन बसले होते. या घटनेमुळे संभाजीनगरातील राजकीय वातावरण हे तापलेलं आहे. तुमची भूमिका काय? भूमिका मी त्याला जबाब विचारला आता. तुमचे किती सदस्य काय अजून काय पाहिले नाही आम्ही, काही आहे काही नाही आहे. आमचे आणि शिंदे गटाचे दोघांचे पण आहे. छत्रपती संभाजीनगरच्या राड्यादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे नेते कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, सोनिया गांधींची त्यांनी भेट घेतली. अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांनी सोनिया गांधींची चर्चा केली. तर यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील उपस्थित होते. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विधानसभेत चर्चा व्हायला हवी अशी मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी केली. विधानसभेत विमान अपघाताचा मुद्दा का उचलला नाही असं लोकांनी विचारल्यावर काय उत्तर द्यायचं असा प्रश्न खोसकरांनी उपस्थित केला. त्यांचं एकच म्हणणं कार्यकर्ते सगळं, तुम्ही तिथं अधिवेशनात बसून काय केलं? ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, एवढं मोठं केलं, त्या माणसाच्या जेव्हा तुम्ही 10 वर्ष, आता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो ज्याचा काही संबंध नाही, ज्याची कुठल्याही राजकारणी संबंध, त्यांनी फक्त दोन्ही इलेक्शनला माझ्या पाठीमागं वगैरे फक्त आमदाराचा दादाचा शिक्का म्हणून, त्या कुटुंबातला शिक्का म्हणून माझ्या पाठीमागं राहिले, मतदान केलं आणि त्या लोकांना सुद्धा अपेक्षा आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मृत्यूप्रकरणी विधिमंडळात चर्चा का होत नाही असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी विचारला. गृहमंत्री आणि सरकारला यावर चर्चा घडवून आणायची नसेल असं देखील मिटकरी म्हणाले. एक तर ठोस उत्तर सरकारकडे नाही, नेमकं काय झालं, कारण प्रश्न कोणता येऊ शकतो विरोधी पक्षाकडून. दुसरं, ही चर्चा घडून आणायची नाही. मी स्पष्ट सांगतोय,
मग एकतर मग सत्ताधारी काय करू मग सत्ताधारी आहे तर सत्ताधारी आहे तर मी काय करणार माझा दोष आहे का त्याच्यामध्ये रोज चर्चेला येते सत्ताधारी जरी असतो तर मी सत्तेत अजितदादा पवार यांच्यामुळे आहे आणि त्या माणसाचं असं झालं असेल तर तो प्रश्न विचारणं माझं नैतिक कर्तव्य आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.